चला मिलिंद लाड साहेबांकडनं देखील 2,500 रुपयाचे कॅश प्राइज. देवेंद्रजी चौरे यांच्याकडून देखील 3,000. फिल्डिंग करणारी टीम सुपरस्टार आयुष ही टीम जर जिंकली तर 5,500 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला चेंडू दांडी गुल, फलंदाज बाज फर्निचर डिस्टॉल. पहिल्या चेंडूवरती बिगिट. विकी व्यापारी हास टू द डिपार्ट. तर त्याच्यासाठी देवेंद्र चौरे आणि मिलिंद लाड यांच्याकडून 1,000 रुपयाचे कॅश प्राइज. मिलिंद यांच्याकडनं देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज. षटकाराच्या हॅट्रिक साठी समीर मुनेसाठी हा व्हाईट बॉल आलाय. अव्वंदरची धाव फलकावरती पाहायला मिळतीये. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. विकी व्यापारी आणखीन एक व्हाईट बॉल. बॅक टू बॅक आपण इथून पाहताय. थोडीशी खराब कामगिरी आता गोलंदाज विकी गुंजाल करताना पाहायला मिळतोय. अव्वंतरचे चेंडू त्याच्या माध्यमातून फेकले जातात. पहिला चेंडू अगदी सटीक पाहायला मिळाला. हेस्टनचा भेद घेणारा विकी व्यापारीला त्यानं बाद केला. ड्राईव्ह केलाय. समोरच्या दिशेने अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच जाव या चेंडूवरती. चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला. यावेळी डॉट बॉल आलाय. 3 चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. परंतु एक विकेट आली आहे. इथून आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या अनुष्का 11 या टीमची. मॅच महत्वाची आहे. मॅच महत्वाची आहे. हेमंत गुरव कॅप्टन आहे. त्याला माहिती आहे त्याच्यावरती जबाबदारी आहे. तो इथून मात्र चुकी करणार नाहीये. ही मॅच त्याला इथून खऱ्या अर्थानं जिंकायची आहे. 2 मॅच जिंकले. सुपरस्टार आयुष टीम या पॉइंट टेबल मध्ये टॉप करेल का? त्यासाठी मात्र तिसरी मॅच त्यांची आपल्याला पाहायला मिळते. विकी गुंजाल टीमचा कॅप्टन अगदी स्वतःवरती जबाबदारी घेऊन पहिलं षटक अगदी P1 आपल्याला पाहायला मिळते. जबाबदारीनं कामगिरी हाताळत असताना हा आणखीन एक चांगला चेंडू. वेगवान पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला. यष्टीरक्षक फार चांगलं पाहायला मिळतं त्या ठिकाणी आपल्याला मयूरचं. त्यानं मात्र चेंडूला गॅदर केलाय.
ऑन साईडला एक्स्ट्रा कव्हर मधून हा फटका अगदी आपण पाहतो डीप मध्ये चेंडूला त्या ठिकाणी अडवलाय. पाहायला गेलं तर 2 धावा देखील सहजरित्या झाल्या असत्या. तिसरीचा प्रयत्न असता ती देखील झाली असती, परंतु एकाच धावेवरती थांबवलं. स्ट्राईक हवे हेमंत गुरवला. टीमचा कॅप्टनला इथून चांगली धावसंख्या उभा राहायची, चांगलं टार्गेट जर उभं राहिलं तर त्या टार्गेटचा बचाव करत असताना गोलंदाजी चांगली होईल हेच आता मात्र मनामध्ये असेल आणि ते मनामध्ये घेऊन मात्र चांगली बॅटिंग इथून करायची आहे ती अनुष्का 11 या टीमला. ऑन साईडला जबरदस्त फटका गॅपमध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगली फिल्डिंग सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाही. सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे. एक धाव आली आहे. एका धाब्यानं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय 7 धावा. मॅच महत्वपूर्ण आहे. या मॅच मध्ये कोणतीही चुकी करायची नाहीये हेच आता मनामध्ये धरलाय बॅटरनं आणि तिथून मात्र चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. धावफलक आपण पाहताय 7 धावा धावफलकामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या षटकामध्ये विकीनं धावा खर्च केल्या. 5-1 विकेट त्यानं मिळवली. त्यानंतर आलेला रोहित गायकवाड आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त कामगिरी गोलंदाजी मधून आतापर्यंत 2 धावा त्यानं खर्च केल्यात. समीर मुने आउटसाइड डी ऑप्शन चांगला चेंडू पिचिंग केला. डावकरी हाताचा गोलंदाज आहे. पडल्यानंतर अँगल क्रिएट होत बाहेर निघतोय चेंडू. ते ओळखणं देखील गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी आहे तिला पारखणं ओळखणं त्याच्यानंतर प्रति हल्ले चढवणं हे सूत्र तुम्हाला आता इथून मैदानावरती इथे मात्र बाटची कडा एसटी रक्षक मयूर आपल्याला पाहायला मिळतो. त्याने पकडलाय झेल. आणखीन एक विकेट आली आहे. विकेट क्रमांक दुसरा अनुष्का 11 या टीमला. फलंदाज बाद होईल समीर मुने. त्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. सचिन पवार यांच्याकडनं मिलिंद यांच्याकडनं 500 होतं, परंतु इथे नाराज करत मैदानाच्या बाहेर येतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. आपण पाहताय 4थ्या क्रमांकावरती दिनेश बालामसे. आजचा दिवस खऱ्या अर्थानं बाला मसेच्या नावावरती राहिलाय. बॅटिंग असो गोलंदाजी असो प्रभावित केलं बालानं. आता मात्र तो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डीजे मास्टरने देखील बादशाह बादशाह 2 वाजवली. मैदानामध्ये बादशाह उतरलाय. ऑन साइडला टर्न केलाय. फाईन लेगला खेळले क्षेत्ररक्षक आहे विकी. प्रयत्न झाले परंतु त्यांना उलकावणी देत चेंडू फरार. सीमा पार. बाला मसेच्या बाट मधून आलाय चौकार. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बाला मसेच्या षटकार हॅट्रिक साठी हे कॅश प्राइज आहे, परंतु बाला मसेला आता संघासाठी धावा हव्यात. ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू डिलिव्हर्ड झाला. डीप मध्ये चांगली फिल्डिंग. एकच धाव 12 धावा धाव फलकावरती. बाला मसे. आता प्रत्येकाला प्रश्न पडून राहिलाय. बाला मसेच्या बाट मधून धावा येतात अगदी पहिला मॅच पासून आणि बाला मसेला अगदी मिडल ऑर्डर मध्ये पाठवलं जात आहे. थोडंसं प्रमोशन करणं देखील गरजेचं होतं, कारण की धावा त्याच्या बाट मधून येतात. त्याला पुढे पाठवलं असतं तर मात्र हे समीकरण जे धावसंख्येचं आपण पाहतोय सेकंड पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले मैदानामध्ये घेण्यात आलाय. हे समीकरण पुढे जाताना पाहायला मिळालं असतं. कदाचित क्रिकेटमध्ये बरेचसे डावपेच आखले जातात कर्णधाराच्या माध्यमातून, परंतु आता कर्णधाराने खऱ्या अर्थाने हे डावपेच आखणं देखील गरजेचं होतं, कारण ही मॅच महत्वाची आहे. इथून जिंकलात तर तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश जरूर मिळेल, परंतु पराजित झालात तर कदाचित बॉल आउट आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे.
12 धावा धाव फलकावरती. राज आलाय गोलंदाजीसाठी. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी पुढे सरसावलेत. धाव इथे खऱ्या अर्थाने घेण्याचा प्रयत्न होता, परंतु फ्लाइंग स्लिपच्या अगदी हातामध्ये चेंडू होता. चांगला फटका विकीच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. एफर्ट चांगले होते, परंतु आलाय षटकार. इरादे स्पष्ट करत असताना बाला मसे मैदानावरती आग ओकणारी फलंदाजी करतोय. बाला इज अ फायर नाव. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये करत असताना आपल्याला बाला मसे पाहायला मिळतोय. यावेळी अगदी ऑन साइडला टर्न केलंय चेंडूला. मिड विकेट मध्ये चेंडू चालला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं प्रयत्न जरूर झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला. एकच धाव हवी आहे. एक धावेनं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय. 19 धावा धावफलकावरती. बाला मैदानामध्ये दाखल झाला. त्याच्या बाट मधून धावा आल्या आणि अगदी धावेचा आलेख उंचावला गेलाय. 19 धावा धावफलकावरती. इथून आपण पाहताय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सुपरस्टार आयुष आणि त्याच्या विपक्षामध्ये आपण पाहताय अनुष्का 11 या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करते अनुष्का 11 टीम. सलामीची खऱ्या अर्थानं आघाडीचे दोन फलंदाज इथून बाद झालेत. विकी व्यापारी आणि त्याच्या साथीनं समीर मुने हे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर बाला आणि टीमचा कॅप्टन आपण पाहताय व्हाईट बॉल हेमंत गुरव. हा देखील चांगला फटका ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला एकच धाव पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलं 21. मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण की बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. आपण पाहताय सुपरस्टार आयुष या टीमची. त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला बॅटिंग करायची आहे. फुला लेनचा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न अगदी ब्लॉक करून घेतला. डॉट बॉल आलाय. फ्लाइंग स्लिपला चेंडू सरसावला. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. धाव घेण्याचा प्रयत्न देखील होत नाहीये. डॉट बॉल आलाय. अगदी तिसरं षटक आहे. अगदी बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक. त्या षटकामध्ये धाबा येणं गरजेचं आहे. ऑन साइडला हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी वेगानं सरसावलेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी बॉला सगत खेळतोय तोपर्यंत 2 धावा. 1 शॉट. 1 धाव शॉट आहे. 1 रन शॉट. एकच धाव धावफलकावरती. 22 धावा धावफलकावरती. बावीस धावा धावफलकावरती आपण पाहताय.
3 षटकांचा खेळ समाप्त. धावा धावफलकावरती 22. फुल लेनचा चेंडू अक्षरशः ब्लॉक होल मध्ये टाकला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. हेमन गुरव. सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून जरूर खेळलं जाते, परंतु आता धाबांची गरज देखील आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. धावा धावफलकावरती 22 आहेत. आक्रमण करावं लागणार आहे. आक्रमणाशिवाय पर्याय नाही आहे. आक्रमण आता तुमचा बचाव करेल. या मॅच मध्ये तुम्हाला फटके मारावेच लागतील. सॉफ्ट अन्न खऱ्या अर्थानं हा फटका सजवून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेने स्ट्राईक हवी आहे बालाला, त्यानं थांबवलंय. एकच धाव कंप्लीट झाली आहे. 23 धावा धावफलकावरती. इथून आता जास्तीत जास्त स्ट्राईक बाला मसीकडे असणं गरजेचं आहे, कारण की त्याच्या बॅटमधून धावा येतात. तो आक्रमक बॅटिंग करतोय. तो आपल्या टीमसाठी धावा जमा करायचं काम करतोय. चांगली बॅटिंग बालाची आपल्याला पाहायला मिळते. दैवली प्रीमियर लीग 2025 मध्ये जबरदस्त खेळ, अष्टपैलू दर्जाचा खेळ. आता टीम देखील विचार करेल, ज्यावेळी कुठे एंट्री असेल त्यावेळी बाला मसेचा बॅटिंगसाठी त्याला देखील प्रमोट केलं जाईल, कारण की आज बाला मसेचा खेळ प्रदर्शनीय राहिलाय, दर्जेदार खेळ राहिलाय. ऑन साईडला हा देखील फटका खेचायचा होता. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवर येत. रोहित गायकवाडला चेंडू चकमा देत पुढे निघालाय. अगदी शेवटपर्यंत प्रयत्न त्यांनी केले. 2 धावा टीमसाठी वाचवल्या. 2 धावा धावफलकामध्ये ऍड झाल्यात. 25 धावा धावफलकावरती. चांगलं क्रिकेट बालाच्या माध्यमातून खेळलं जाते. समजदारी दाखवली जाते. outside the leg stump. It's a white ball. आणखीन एक खराब चेंडू. आउटसाइड लेग स्टंप. व्हाईट बॉल. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न मैदानामध्ये चालू आहेत धावफलक पुढे नेण्यासाठी. 27 धावा धावफलकावरती. चांगला चेंडू. ब्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अगदी लांबून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. विकीनं मात्र आता ट्रॅक वरती आला. अचूक टप्पा त्यानं टाकलाय. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाला मसेला इथून परतावं लागेल. मोठी विकेट आली आहे अनुष्का 11 या टीमची. बाला मसे बॅक टू द डग आउट. नवीन फलंदाज संदीप देशमुख मैदानाच्या आतमध्ये.
संधी होती ते मात्र पकडायला हवी होती. झेल ड्रॉप झाली फ्लाइंग स्लिपला, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं. षटक या ठिकाणी समाप्त झालं आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त. 27 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा आता बनवाव्या लागणार आहे. 27 धावा धावफलकावरती. फटका फसला हवेमध्ये. विकी गुंजाल चेंडू खाली. त्यानं पकडली आहे झेल. हेमंत गुरव हास टू द डिपार्ट. थँक्यू. नवीन फलंदाज आपण पाहता यतीन बामणे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात 6व्या क्रमांकावरती. चला मॅच चालू करा. शेवटची मॅच आहे. त्यानंतर कदाचित बॉल आउट देखील करावा लागेल. फिरकी डॉट बॉल. चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याच्या पलीकडे. हा षटकार. आर्यन मोरे यांच्याकडून 20 रुपयाचा कॅश प्राइज विकी गुंजाल साठी. झेल आला होता त्यासाठी. चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. झेल तरी ड्रॉप झालाय. चेंडू झालाय फरार. सीमा पार. चौकार. चेक केलं जात आहे त्या ठिकाणी चेंडूची अडवणी झाली की नाही. वेस्ट विमर साठी वेस्ट साइड साठी खऱ्या अर्थानं हे थर्ड अंपायर रेफर केलंय.
फेअर डिलिव्हरी. नेक्स्ट बॉल पुनश्च अगदी आपण पाहताय ऑन साईडला भिरकावायचा होता परंतु कमी गतीने टाकला होता, पडल्यानंतर आतमध्ये आलाय. ही लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचले 35. शेवटचे षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एका चेंडूवरती एक मोठा फटका जर आला तर चांगली टोटल इथून मात्र उभारेल बॅटिंग करणारा अनुष्का 11 संघ. परंतु गोलंदाजी आता चांगली करायची आहे मैदानामध्ये ही मॅच जिंकण्यासाठी. चांगला फटका आहे, समोर लॉप केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. फेकी कदाचित चुकीच्या एंडला झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी निघालेत आणि तिसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे. तीन धावा इथून कंप्लीट झाल्यात. 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. आपण पाहताय 38 धावा धावफलकावरती. हॅलो. पुढील समालोचक आपल्या गावातले श्री जगदीश गुरव यांच्या मुखातून आता खूप छान जी वाणी निघणार आहे ती आपण सर्वांनी पहा. हॅलो. या ठिकाणी रंगणारा सामना सुपरस्टार आयुष वर्सेस अनुष्का 11. अनुष्का 11 या संघाने सदर धावसंख्या ठेवली ती 38 धावा झाल्याने 39 धाव्यांची गरज असेल ती अनुष्का या संघाला. बघू द्या आता या सामन्यामध्ये काय घडतंय. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या. या ठिकाणी वेळ होत आहे. पंच बॉल बघू द्या या सामन्यामध्ये कोण जिंकते ते. कारण जर हा सामना अनुष्का या संघाने जिंकला तर सरळ ते पुढे वाटचाल करतील आणि जर सुपरस्टार आयुष हा संघ पराजय जर झाला सुपरस्टार आयुष हा संघ तर यानंतर बॉल आउट होईल. याची बाकीच्या उरलेल्या तिन्ही संघांनी नोंद घ्यावी. एक शिंदे कॉर्नर माऊली 11. बघू द्या आता या ठिकाणी काय घडते आपण पाहतोय. या ठिकाणी अनुष्का हा संघ जर पराजय झाला तर बॉल आउट होईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. बघू द्या आता काय होतं या ठिकाणी. सुपरस्टार आयुष या संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी आलेत ते विकी गुंजा. अतिशय सुंदर अशी फलंदाजी त्यांच्या मार्फत आपण आजच्या दिवसात पाहायला मिळाली आहे. त्यानंतर नॉन स्ट्राईकला आहेत ते जयशीर. एकोणचाळीस धावांचं आव्हान, तुल्यबळ आव्हान या ठिकाणी आपण पाहायला मिळतं ते विक्की गुंजाळ या संघासमोर. बघू द्या आपण काय होतंय. प्रथम गोलंदाजी डावखुरा गोलंदाज हेमंत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या मार्फत. राईट आर्म मार्क या ठिकाणी हेमंत यांचा लेफ्ट आर्म मारा सामना करतो तो विक्की गुंजाळ. पहिला चेंडू बघू द्या या चेंडूवर काय घडतंय.
पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला, पण या ठिकाणी निंदावची सांगता केली ती गोलंदाज हेमंत यांनी. बघू द्या काय होतंय आता. विकी यांच्यासाठी हा पुढचा चेंडू. हेमंत यांचा डावखुरा गोलंदाज हेमंत आणि उजव्या हाताची फळी खेळणारा हा आपला विकी गुंजाळ. पुढचा चेंडू आणि ह्या चेंडूवर प्रहार केलेला आहे. अतिशय सुंदर असा फटका आणि खणखणीत षटकार. डीजे सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते विकी गुंजाळ यांच्या मार्फत. अद्याप 10 धावा ठोकल्यात त्यांनी आपल्या या बॅटीमधून. पुन्हा एकदा मारलेला फटका आणि गॅप मधून गेलेला आणि खणखणीत वन बहुत चौकार. चौदा धावा त्यांनी कुठल्यात आपल्या या तळपदार बॅटीमधून. आणि अतिशय आता त्यांच्या सर्व प्लेयर मध्ये बघतो तर आनंदाई उत्साही ते नाचतात या ठिकाणी. प्रत्येक डीजेच्या गाण्यावर ते नाचतात. ते पुढचा चेंडू. पुन्हा एकदा प्रहार आणि पुन्हा एकदा षटकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी विकी गुंजाळ यांच्या मार्फत. 20 धावा, 5 चेंडू 20 धावा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला नाही मिळाली, पण फलंदाजी मध्ये 15 धावांची गरज आणि हा बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी विकी गुंजाळ यांच्या मार्फत. 24 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्यात त्यांनी. अतिशय तळपदार अशी बॅटिंग त्यांच्या मार्फत आपण पाहिली. दुसरे षटक हाताळण्यासाठी आले ते बाळा मसे. बघू द्या हा चेंडू काय करतात ते. आणि हा प्रहार केलेला आणि स्ट्रेट ड्राईव्ह खणखणीत चौकार. अतिशय आणि
आणि या ठिकाणी विक्की गुंजाळ हे बाद झालेले आहेत. पहिला हादरा, पहिली झटका बसलाय तो. या ठिकाणी बाळा यांचा पुढचा चेंडू, अतिशय वेगवान अशी गोलंदाजी पाहताना मिळते बाळा यांच्या मार्फत. सुंदर असा फटका, स्ट्रेट डाईव्ह खेळा आणि खणखणी चौकार. अशा त्याने धाव संख्या झाली ती 34. अजूनही विजयासाठी 5 धाव्यांची गरज. मला असं वाटतं ह्याच ओव्हरमध्ये मॅच संपतात की काय कळलं नाही. आणि सुंदर असा चेंडू, पंचांकडे दाद मागितले पण पंचांनी दाद फेटाळलेले आहे. आणि 2 षटक संपले. 2 षटकांत धावसंख्या 34. अजून उर्वरित 18 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. संघात सांघिक कोट्याले तिसरा आणि स्वतःसाठी पहिला षटक घेऊन आले ते विकी. उर्वरित 18 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. बघूया आता काय होते या ठिकाणी. सुपरस्टार आयुष हा संघ 2 सामन्यात पहिले जिंकलेले आहेत आणि हा तिसरा सामना जिंकण्याच्या वाटचालीवर आहेत ते. 18 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. यानंतर आपल्याला बॉल आउट पाहायला मिळेल. तर बघू दे आता काय होतंय. अतिशय नाराज दिसतात संघाचे संघ मालक या ठिकाणी हेमंत गुरव. विकी यांचा पुढचा चेंडू आयटम मारा आणि सुंदर असा चेंडू, पण एक धाव घेण्यात यशस्वी झालेत. लेग बाईचा इशारा पंचांचा. अतिशय सुंदर असे पंच आम्हाला या ठिकाणी लागलेले आहेत. पुढचा चेंडू विकू यांचा, सामना करतोय तो जयेश. आणि रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली, पंचांनी दाद फेटाळलेली आहे, पण धाव घेण्याचा प्रयत्न करत पण तिथून माघारी पाठवले राजांना. चार धाव्यांची गरज असेल ती सुपरस्टार आयुष या संघाला. फटका सजवलेला आहे पण त्या ठिकाणी हेमंत गुरव आहेत आणि एकच धाव देण्यात यशस्वीरित्या पार पडलेत. अजूनही विजयासाठी 3 धाव्यांची गरज. बघू दे आता काय होते. पुढच्या बॉल आउट मध्ये कोणता संघ पुढे जाईल. आणि या ठिकाणी माही यांनी गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. एक धाव घेण्यात यशस्वी. अजूनही 2 धाव्यांची गरज. विकी यांचा पुढचा चेंडू, विजयासाठी 2 धाव्यांची गरज. फटका सजवलेला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, पण बघू द्या किती धावा घेतात आणि एकच धाव घेतलेली आहे. अजूनही 1 धावेची गरज. या ठिकाणी टाय झालेले आहे. आणि हा फटका सजवलेल्याने चौकाराच्या दिशेने या ठिकाणी अभिनंदन करतो तो सुपरस्टार आयुष हा संघ. विजयी झालेल्या सलग 3 मॅच त्यांनी जिंकलेले आहेत आणि टॉप 4 मध्ये त्यांनी
धडक मारलेली आहे, त्यामुळे अभिनंदन या संघाचे. चला आता बॉल आउटसाठी या तिन्ही संघ. 3 बॉलर प्रत्येकाचे 3-3 बॉलर यांची नावं लिहून घ्या.